हा करा चालू. बॅट्समनचं नाव निखिल. धीरज. निखिल जगताप आणि धीरज या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय सनी मिसाळ. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघाने या ठिकाणी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय साई सम्राट ब्लास्टर्स संघाला फलंदाजीसाठी. पावसाच्या थोड्याशा व्यत्ययामुळे सामना थोडा उशिरा सुरू होतोय. कुठल्याही स्वरूपाचा वेळ गमावू नका आणि सामना सुरू करून घ्या. पहिला चेंडू KPL सीझन 2 मधील तिसऱ्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी साई सम्राट ब्लास्टर्स वर्सेस शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. पहिला चेंडू हा निर्धाव असणार आहे. या चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि या ठिकाणी धावा मिळणार आहेत 3 धावा. धावसंख्या आपण पाहतो साई सम्राट ब्लास्टर्स संघ या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी थोडस वेगामध्ये परिवर्तन करताना पाहतो आपण सनीला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. थोडासा जमिनीला समांतर लगत फटका आपण पाहिला. या ठिकाणी धावबादची संधी आणि धावबाद. या ठिकाणी पहिला धक्का बसतो आपण पाहिलं साई सम्राट ब्लास्टर्स टीमला. बाद होईल निखिल. 1 धाव आत्ताची पूर्ण आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना त्या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. न्यू बॅटर मैदानात पाहतोय आपण निकेतन. अजूनही आपण पाहतो पहिलं षटक मैदानात सुरू आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिल्या ठिकाणी साई सम्राट संघाला एक धक्का बसलाय. सुंदर चेंडू अगदी उत्तुंग भिरकवण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू होता हा. स्लोअर वन चेंडू बनावा लागेल. वेगामध्ये थोडस व्हेरिएशन करताना आपण सनीला पाहतोय. पुढील गोलंदाज तुम्ही पाहताय कोण आहे? वैभव असेल गोलंदाज. सामना करेल धीरज. तटवलाय. पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होणार. 1 धाव मिळते नाही. पळून धाव पूर्ण होते. धाव संख्या आपण पाहतो 6. 1 बाद 6 साई सम्राट संघाची. एक उसळणारा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो निर्धाव स्वरूपाचा.
अशा स्वरूपाची जर गोलंदाजी या ठिकाणी घडत राहिली तर साई सम्राट ब्लास्टर्स संघ थोडा अडचणीत सापडेल. सुंदर फटका, चेंडू उंच उडालाय, पाहूया आपण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पुढील चेंडू वैभवचा, निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू या ठिकाणी झेल सुटला आणि 1 धाव या ठिकाणी मिळते. या ठिकाणी एक उसळणारा चेंडू आपण पाहतो. षटक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या जमवले साई सम्राट ब्लास्टर्स एका गड्याच्या मोबदल्यात. सर्कलच्या षटकमध्ये म्हणावी अशी फटकेबाजी साई सम्राट संघाला करता आली नाही, परंतु उर्वरित 3 षटकामध्ये ते यथोचित धावसंख्या उभी करणार हे मात्र नक्की. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सने मिसाळ. पुन्हा एकदा आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असणार आहे. थोडस बांधून ठेवलं या ठिकाणी शिवसाम्राज्य संघानं. खोलवर टप्प्याचा चेंडू तटवलाय. फॉलोथ्रो मध्ये स्वतः सनी मिसाळनं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. धाव संख्या 10. वाईडचा आहे तो इशारा. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतो आपण झेल सुटतोय. आत्ताची धाव 1च. या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड केला गेलाय फलंदाजाने. 3रा धक्का बसतो या ठिकाणी आपण पाहिलं साई सम्राट ब्लास्टर्स संघाला. सूरज बाद होतोय. धीरज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात अनिकेत जगताप. लो फुलटॉस चेंडू या ठिकाणी 1 धाव मिळते. षटक संपलं जात आहे 2ऱ्या क्रमांकाचं, सॉरी 3ऱ्या क्रमांकाचं. या ठिकाणी मात्र साई सम्राट ब्लास्टर्स संघाच्या 3:13 वाजलेले आहेत. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 3ऱ्या षटक नंतर.
अपील या ठिकाणी आपण पाहतो फेटाळले पंचांनी. चेतन कोंडे. गोलंदाजी मार्कवर आहे चेतन कोंडे. निर्धाव चेंडू असणाऱ्या पुन्हा एकदा झेलची संधी. झेल सुटला जातोय. चेंडू सीमा पार होईल. आजच्या दिवसातील पहिला चौकार या ठिकाणी अनिकेतच्या बॅट मधून आपण पाहिला. या चौकाराने धावा पाहतोय आपण 17 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या दिशेने जोरदार प्रहार. पुन्हा एकदा झेल सुटतोय. मला वाटतं सलग 3 चेंडूवरती 3 झेल सुटले की काय. सनीच्या ओव्हरमध्ये पण आपण पाहिला एक झेल सुटला होता. सलगच्या 2 चेंडूवरती 2 झेल सुटतायत. धावसंख्या 19. कव्हरच्या दिशेने तटवला आहे. क्षेत्ररक्षक सजवलंय त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 21 धावा. साई सम्राट ब्लास्टर्स संघाची धावसंख्या थोडा आकार घेते असं वाटतंय. 4थं षटक सुरू आहे. अजूनही 1 षटक बाकी असणार आणि या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचं नक्कीच आव्हान असणार आहे. जबाबदारी असणार आहे. दरम्यान वाईडचा येतो इशारा. अपील करून वाईड या ठिकाणी फेअर डिलिव्हरीमध्ये तब्दील करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न पाहिला गोलंदाजाचा, परंतु चाणाक्षे पंच प्रतीक पांगारकर यांच्या नजरेतून तो सुटला नाही आणि सुंदर फटका. पुन्हा एकदा अंदाज फसला जातो. धावा 3. षटक संपलं जाईल. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई सम्राट ब्लास्टर संघाने लावल्यात 4 षटकाच्या समाप्तीनंतर. पंचवीस धावा 3 विकेट नंतर. शेवटचं षटक आता आदित्य कोंडे. मैदानामध्ये सुरू होईल. आदित्य कोंडे गोलंदाज. यष्टी भेदक मारा करण्याचा प्रयत्न. अगदी एका इंचावरून या ठिकाणी यष्टी चुकली जाते, नाहीतर अजून एक फलंदाज बाद झाला असता. जोरदार फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, परंतु शर्यत थोडीशी अपयशी ठरली. 4 धावा या चौकारापाठोपाठ धावसंख्या 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात साई सम्राट ब्लास्टर संघाच्या. खूप दूरवर राहतो फलंदाज, त्यामुळे हा निर्धाव चेंडू. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. स्वतः फलंदाजाने त्या ठिकाणी मैदान सोडलं आणि आपण पाहतो चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला या ठिकाणी. ऐका ना, बघा ना कोणाला तरी, बघा बघा तेवढं बघाच. उत्तुंग तडाखा या ठिकाणी. या चेंडूवरती खणखणीत 6 धावा माऊली. आणि ज्ञानेश्वर जाधवच्या या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केला जातोय. मॅच मैदानावर आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती त्याने बलाढ्य 6 धावा वसूल केल्यात. दुसरा चेंडू
थोडस फंबल, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. षटक संपलं जात आहे. 5व्या क्रमांकाचं धावसंख्या 36, जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान आहे. छत्तीस झाल्यात, 37 बनवायचेत. हॅलो काय ते होईल नको नको थांबायची गडी गावाना सामना कोणचा ट्रॉफी आणि शिवराय डोळ्यात काय गेलं निघलं पण नाही ते निघत बघा नाही तर नाही नाही मला दवाखान्यात जायचेच म्हणजे कारण मी इथवर आलोच नसतो ना. अहो ती काय काय गेलं तीच कळाला गावाना. टीम घे फोन कर म्हणतो. पुढील सामना आहे ट्रॉफी फायटर्स आणि शिवराय प्रतिष्ठान. दोनही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो आपण टॉससाठी या. आत्ता सुरू असलेल्या सामन्यामध्ये शिव साम्राज्य प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 30 चेंडू 37 धावा. पटकन फलंदाज पाठवा आणि पुकारल्याप्रमाणे ट्रॉफी फायटर्स आणि शिवराय प्रतिष्ठान संघ ताबडतोब या ठिकाणी हजर व्हायचं आहे. निखिलने पहिलाच असा सुंदर असा बॉल टाकलेला त्याच्यावरती आणि पहिल्याच बॉलला या ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला पहिला धक्का असा बसलेला आहे तो सनी मिसाळच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती आउट झाला आहे तो सनी मिसाळ. निखिलची सुंदर अशी गोलंदाजी. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला. पुढचा फलंदाज मैदानात येतोय तो गणेश. संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो निखिल जगताप. वैभव मैदानात आलाय. धावसंख्या आहे ती 0, 1 बाद 0. पुढचं बॉल टाकतोय तो निखिल. सामना करल तो वैभव. सुंदर असा दुसरा बॉल टाकलाय तो निखिलने. डॉट बॉल गेलेला आहे. अजूनही संघाला खातं खोलता आलेलं नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करतोय निखिल. तिसऱ्या चेंडूवरती संघाची धावसंख्या झालेली ती 1. पुढचा बॉल निखिलचा. स्वप्नील साठी सुंदर अशी गोलंदाजी करतोय. उंच हवेत झेल पण सुटलेला आहे झेल तो.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या झालेली आहे ती 3. धावसंख्या झालेली ती 3. निखिलचा पुढचा चेंडू सुंदर असा बॉल आणि त्या ठिकाणी क्लीन बोल्ड झालेला आहे तो. काका एक षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती. अंपायर एक बॉल चेक करा एकदा. 5 बॉल झालेत वाटतं. 5 झालेत 5. निखिल एक बॉल अजून बाकी आहे पहिल्या षटकातला. हा आधी पुढचा फलंदाज आलाय तो 1 आहे आदित्य कोंडे. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल टाकतोय तो निखिल. आदित्यसाठी अवांतर धावसंख्येत वाढ व पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 4. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो निखिल. डॉट बॉल घालवतोय. धावसंख्या झालेली ती 4. 1 ओव्हर 4 धावा आणि 2 गडी बाद. पुढचं षटक घेऊन आलाय तो माऊली. माऊलीचा सामना करतो वैभव. सुंदर असा बॉल टाकलेला आहे आणि या ठिकाणी बघूया पंचांचा इशारा 6 राहावा. सुंदर असा षटकार मारलेला आहे तो वैभवने. धावसंख्येत वाढ झाली. बॉलिंगला कोण आलाय? ज्ञानेश्वर जाधव. माऊलीला हॅलो शिवराय. आत्ताचा जो टॉस झाला आहे तो शिवराय प्रतिष्ठान टॉस विजयी झालेला आहे. त्यांनी आपला लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी झाले आहे तो वैभव उर्फ गणेश. मारा करतोय तो माऊली. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू माऊलीने चकवला आहे आदित्यला. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतोय माऊली. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. सुरेख असं षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 2 गडी बाद. अठरा बॉलमध्ये 26 धावांचं आव्हान पार करायचे शिव साम्राज्य प्रतिष्ठानला. आणि गणेशाचा उंचावून फटका लेग साइडच्या दिशेने. बघू माऊली काय करतोय. किती धावा घेतोय यावर गणेश. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी झालाय तो गणेश. सुंदर फटका. 2 धावा वाचवल्यात माऊलीने. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतोय गणेश. सुंदर पद्धतीचा टटवलेला चेंडू. तितकी सुंदर फिल्डिंग आदित्य यांची. एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी झालाय गणेश. बघूया पुढच्या बॉलवर काय करतोय आदित्य. सामना करेल तो निखिल. उत्तम गोलंदाज साई सम्राट ब्लास्टर याचा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. तितकी सुंदर पद्धतीचा टटवलेला चेंडू. बघूयात चेंडूवर किती धावा निघतात. मिस फील्ड अनिकेत कडून. आपल्याला
पाहण्यात येत नाही अनिकेतकडून बॉल सुटेल म्हणून, पण हा बॉल अनिकेतला पण समजलेला नाही आणि चौकार. KPL खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. 2 गडी बाद 18. हो, ब्लॉक पद्धतीचा चेंडू. एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी झालाय आदित्य. बघा गणेश काय करतोय पुढच्या बॉलवर. तितका सुंदर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. बॉलच्या खाली अनिकेत, पण पुन्हा एकदा झेल सुटलाय अनिकेत कडून. 2 धावा काढण्यात यशस्वी झालाय गणेश. गणेशच्या बॅट मधून आज आपल्याला आतिशी पारी पाहण्यात येत आहे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान खुश असेल. 5 बॉल, 1 बॉल राहिलेला आहे. 21 धावावर 2 गडी बाद. अजून 1 चेंडू राहिलेला आहे. बघू एका चेंडूवर काय करतोय गणेश. ओ, सुंदर पद्धतीचा टेलवलेला चेंडू. प्रसाद बॉलच्या खाली. बघूया किती धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. हो, मिस फील्डच्या नादात 1च धाव काढलेली आहे आता. ओव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 रन. 2 गडी बाद. 12 चेंडूत 15 धावांचं आव्हान पार करायचे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांना. बघूया गणेश आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. चुरशीची अशी लढत. साई सम्राट ब्लास्टर वर्सेस शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. बघूया कोण हा सामना जिंकतोय. ओव्हर टाकण्यासाठी आलाय तो निकेतन. खूप मोठी जबाबदारी असेल त्यावर संघाची, कारण का 12 चेंडूत फक्त 15 धावांचं आव्हान करायचंय शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला. हो, तितक्या सुंदर पद्धतीचा खोलवरचा चेंडू. 1 चोरटी धाव काढण्यास यशस्वी गणेश. काय करतोय पाहूया आदित्य. हो, पुन्हा एकदा खोलवर त्याचा चेंडू आणि विकेट. बॉल डायरेक्ट स्टंपाला लागलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 रन. 3 गडी बाद 23. जिंकण्यासाठी 10 चेंडू 14 धावांचं आव्हान पार करायचे शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला. खेळण्यासाठी येतोय तो मूर्ती लहान पण कीर्ती महान, चैतन्य कोंडे. बघूया काय सांगतोय गणेश त्याला. चेतन कोंडे. स्ट्रायकर आहे तो चेतन कोंडे. मारा करेल तो निकेतन. बघूया काय करतोय निकेतन. हो, तितक्या सुंदर पद्धतीचा टोलवलेला चेंडू आणि हा रन आउट. चोरटी धाव काढण्यात अपयशी ठरलाय चैतन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. 3 विकेट. आता आउट झालाय तो चेतन कोंडे. बघूया काय करतोय गणेश निकेतनच्या चेंडूवर. निकेतनचं सुंदर असं षटक आपल्याला पाहण्यात येत आहे. केवळ 1च धाव दिलेला आहे आणि 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत या षटकामध्ये. बघूया काय करतोय निकेतन पुढच्या बॉलवर. हो, पुन्हा एकदा खोलवर चेंडू आणि गणेशला समजलेला नाही. चोरटी धाव काढण्यात यशस्वी झालाय पुन्हा एकदा गणेश. प्रवीण काकडे संघाची मोठी जबाबदारी घेऊन आलाय. 8 चेंडू 13 धावाचं आव्हान पार करायचे प्रवीणला. बॉलर निकेतन. हो, निर्धाव पद्धतीचा चेंडू. समजलेला नाही, काहीच समजलेलं नाही प्रवीण यांना. 1 चेंडू राहिलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावावर 4 गडी बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांचं आव्हान पार करायचे शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला. मोठी धुरा गणेशच्या अंगावर आहे. बघूया गणेश तो पार करतोय का.
अनिकेत जगताप, खूप मोठी जबाबदारी आहे त्यावर पण साई सम्राट ब्लास्टर याची. 13 धावा काढण्यापासून थांबवायचं आहे. बघूया काय करतोय अनिकेत. गणित यशस्वी ठरतोय का अनिकेत, पाहूया काय होतंय. खूप चुरशीची लढत. सर्वांना विनंती आहे की लढत निश्चित पाहावी. हो, समजलेला नाही काय होय. अंपायरचा इशारा वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचती ती 25. 6 चेंडूत 12 धावांचं आव्हान. काय करतोय बघूया गणेश. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. गणेशला समजलेला नाही. गणेशच्या खालून गेलेला आहे, बॅटच्या खालून गेलेला आहे बॉल. हो, पुन्हा एकदा सुंदर टोलवलेल्या लेग साईडच्या दिशेने. किती धावा निघतायत या चेंडूवर पाहूया. आणि 2 धावा काढण्यात यशस्वी ठरलाय गणेश. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. 4 चेंडूत 10 धावांचं आव्हान करायचंय, पार करायचंय शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला. आणि वैभव 13 बॉल 18. सुंदर पद्धतीचा टोलवला दिसून बघूया चेंडूवर काय होतंय. विकेट. सुंदर पद्धतीचा झेल टिपलाय प्रसाद शिर्के यांनी. मॅच विनिंग झेल असेल हा, शक्यतो मॅच विनिंग झेल प्रसाद शिर्के. यशस्वी ठरलाय तो अनिकेत गणेशाला बाद करण्यात. 27 धावा, विकेट आहेत त्या 5. ब्लास्ट होतोय अक्षरशः मैदानावर साई सम्राट यांचा ब्लास्ट. आता आलाय तो सुशील जगताप. बघूया काय करतोय संघासाठी सुशील जगताप. 3 चेंडू 10 धावा करायच्या. सुंदर पद्धतीचा टोलवलेला चेंडू. बघूया या चेंडूवर किती धावा निघतायत. 2 धावा काढण्यात यशस्वी ठरलाय सुशील. आणि पुन्हा एकदा चोरटी धाव, 3री धाव काढण्यात अपयशी ठरलाय सुशील. धाव बाद झालाय तो प्रवीण. 2 बॉल 8 रन करायच्यात. आता आले ते संतोष काकडे. बघूया संघासाठी काय करतायत. 2 चेंडूत 8 धावांचं आव्हान पार करतायत काय. कंपल्सरी चेस असेल, संघाने नोंद घ्यायची दोन्ही पण. बघूया काय होतोय. सुंदर पद्धतीचा चोडवलेला चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन गेलेला आहे. 1 धाव भेटलेली आहे. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. बघूया काय करतायत संतोष काकडे. कंपल्सरी चेस आहे. सुंदर पद्धतीचा टोलवलेला चेंडू. पाहूया चेंडूवर काय होत आहे. निकेतनाचा सुंदर असा झेल. साई सम्राटाचा पुन्हा एकदा ब्लास्ट. सलग 4 सामने विजय झालेले आहे साई सम्राट ब्लास्टर. केपीएलच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आणि ब्लास्ट होतोय अक्षरशः मैदानावर. पुढचा सामना टॉस उडावला होता. ट्रॉफी फायटर्स पुढचा होणारा सामना आणि शिव साम्राज्य प्रतिष्ठान. नाही, शिव लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. टॉस शिवराय प्रतिष्ठान आपली त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. शिवराय प्रतिष्ठानला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ट्रॉफी फायटर्सला विनंती आहे की आघाडीचे फलंदाज आपले मैदानात पाठवायचे. विशाल आणि शुभम. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान
ब्राह्मणमाळा वर्सेस ट्रॉफी फायटर्स. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घेते.